हे मित्रांनो नमस्कार. आज वार आहे रविवार. दिवसभर फुल आज उन्हात फिरलो आहे. म्हणजे मेन उन्हात फिरायचं कारण म्हणजे मी पूर्ण दिवसभर फ्लॅट बघत होतो नाही का. तर म्हटलं एक आता पूर्ण दिवसभरचं टाईम नाही भेटलं मोबाईलवर व्हिडिओ बनवायला. तर म्हटलं आता मस्त दिवसभरची स्टोरी सांगू नाही का. तर जवळपास तीन तीन एक महिन्यापासून आम्ही ना कंटिन्यू फ्लॅट बघतो आहे पुण्यामध्ये. तर मी आता रिसेंटली हिंजेवाडी एरिया, भूमकर चौक, वाकड जे पुण्यात राहत असतील ना त्यांना माहिती आहे हे एरिया. त्याच्यामध्ये फ्लॅट बघतो आहे. तर मी मेनली ना स्टार्टिंगला तर पी जीवर राहायचो ठीक आहे. पण लग्नानंतर मग फ्लॅटमध्ये राहायला आलो. तर इकडे जयनगर रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. तर तिकडे राहायला आलो मारुंजी रोडला लक्ष्मी चौकात. पण मग इकडं पण थोडेसे इश्यू आहे पाण्याचे वगैरे. तर म्हटलं थोडंसं इकडं थोडं सगळं बॅचलर एरिया आहे जिथं मी आता राहतो असं तिकडं. तर मेनली पुण्यात जे आय टी जॉब्स आहेत बरोबर, फेज 1 फेज 2 इन्फोसिस या कंपन्या इकडं मेनली. तर तिकडं जास्त करून फेज 1ला आहे ना ब्ल्यू रिज साईडला तिकडं घरं आहेत. आणि नंतर फेज 2कडनं इकडं आलं तर लक्ष्मी चौक या साईडला आहे. आणि लक्ष्मी चौककडनं इकडं थोडं स्वस्त घरं पाहिजे असतील तर मग मारुंजी साईडला घरं आहेत. आणि मारुंजी पुढं आहे. पण मेन विषय इकडं असा आहे की ना इतकी ट्रॅफिक आहे ना की डेली बेसिस शक्यच नाही की जाणं येणं. आणि खूप जाम होऊन जातो माणूस दिवसभर जॉब करायचा आणि परत ही ट्रॅफिक. आणि ट्रॅफिक म्हणजे मेन धूळ वगैरे खूप इकडे डेव्हलपमेंट भरपूर आहे ना. तेव्हा इतकी धूळ आहे या एरियात बेकार. मेन म्हणजे पुण्यात पिंपरी चिंचवडमध्येच एवढी धूळ आहे तर खूप आहे. तर हां, तर आपण इथं होतो की मग स्टार्टिंगला आम्ही काय केलं की ॲपवर टाकायचो नोकरी नोकरी नाही, नो ब्रोकरवर जायचो, OLXवर गेलो. प्लस हाऊसिंगवाला आहे, अजून मॅजिक ब्रिक्स आहे, नंतर 99 एकर्स. हे सगळे ॲप इन्स्टॉल करून घेतले माझ्या मोबाईलमध्ये, निकिताच्या मोबाईलमध्ये. आणि चेक करत होतो इकडं फ्लॅट तिकडं फ्लॅट. कोलते पाटील इकडनं मारुंजी साईड लक्ष्मी चौकडनं जो रोड जातो मारुंजीला, तर त्या रोडला लाईफ रिपब्लिक म्हणून कोलते पाटीलचे पण तिथं पण फ्लॅट्स आहे. तर तिथं मोस्टली ना हे डीलर थ्रू भेटतात. पण मग आम्ही 99 एकर थ्रू बघितलं तर त्यात भेटायचे फ्लॅट 17-18 हजार रुपये 1 BHK. आणि 22-20च्या वरती 2 BHK फ्लॅट चांगले आहेत म्हणजे हे असं. पण मेन तिथं असं की पाण्याचा वगैरे इश्यू आहे असं बोलतात. आणि दुसरं म्हणजे खूप खूप लांब आहे ते, जवळपास 3 किलोमीटर आहे लक्ष्मी चौकपासून. आणि जे लोक पुण्यात इथं त्यांना लक्ष्मी चौक माहिती, लक्ष्मी चौकपासून डेली बेसिसवर जाणं खूप हेडेक आहे नाही का. तर मग माझं मेन मोटिव्ह हे की बघताना फ्लॅट थोडं म्हटलं वाकड साईडला थोडं गर्दी पण कमी राहील. आणि मेन एरिया हा रेसिडेन्शियल हवा. जे पण बॅचलर आहे त्यांच्यासाठी ठीक आहे की PG वगैरे किंवा फ्लॅट इकडं लिव्हिंग इकडं भेटतात फ्लॅट. पण ते फ्लॅट आहे ना फक्त एक म्हणजे जो एखादा नवीन माणूस आला त्याला महिनाभरासाठी 2 महिन्यासाठी राहायच्या हिशोबाने. पण त्याच्यावरती ह्या नाही. तर मग माझं म्हणणं की आपण थोडंफार ठीक आहे ना, आता घरचे आपले येतात वगैरे तर त्यांनाच इकडं मारुंजी साईडला इकडचं बघशाल काही बॅचलर एरिया आहे नाही का. इथं कुठं ठेवशाल त्यांना. त्या हिशोबाने म्हटलं थोडंफार फ्लॅट बघताना रेसिडेन्शियल बघू. आणि थोडं लांब राहिलं चालेल पण मग ठीक पाहिजे नाही का, ऑफिस ॲडजस्ट करता येतं. पण हे पाहिजे म्हणजे आपल्याला गावाकडचे लोक पण आले तर त्यांना राहून थोडं वाटलं पाहिजे. तर ते म्हणतील भाऊ कुठं घेऊन आला नाही का तो एवढा आयच्यात नाही का. तर ते होतं. तर मग तपास चालू होता रोज. आम्ही म्हणजे 2-3 तास तरी बघायचो. फ्लॅट भरपूर पटायचे, भरपूर आवडायचे, जायचो फ्लॅट बघायचं, सगळं भारी राहायचं. तर रेंट थोडंफार आपल्या बजेटच्या बाहेर राहायचं. रेंट एक टाईम ठीक थोडं नाही का. पहिले स्टार्टिंगला तर मला 15,000 रुपये रेंट भरपूर वाटायचं की 15,000 रुपये 1 BHKसाठी. पण ठीक आहे, नाही भेटत चांगले फ्लॅट नाही भेटत. तर ॲट लास्ट मी 18,000पर्यंत माझं बजेट सेट केलं की 18,000पर्यंत जर फ्लॅट भेटत असेल 1 BHK, फर्निश तर नाही भेटणार पण सेमी फर्निश किंवा अनफर्निश जो बी असेल तो, तर बघू म्हटलं. पण मग भरपूर ठिकाणी फ्लॅट पटायचं तर ते लिफ्ट नाही राहायची. तर लिफ्टचा मेन हे येतो आज हा नाही की लिफ्ट पाहिजे असं आपण तर हे जाऊ शकतो काही विषय नाही. पण लिफ्ट राहिल्यामुळं काय की आता तुम्हाला माहिती आहे आपण सिलेंडर वगैरे जे पण आहे डेली बेसिस जर भाजीपाला पाण्याचं इथं आहे ना पाणीचा पण इश्यू आहे की ना
जे लक्ष्मी चौक या एरियात इकडे अजून कॉर्पोरेशन नाही, तर आपल्याला पाण्याचे ATM भरपूर येतात. ते ATMमधून तुम्हाला पाणी रिफिल करून घेऊन जायचं. तर डेली बेसिस जर तुम्हाला 20 लिटरचं एक ड्रम भरून घेऊन जाणं पण तिथं ॲक्वागार्ड वगैरे असलं तर ते ठीक आहे, पण मग नसलं तर ह्या गोष्टी पण बघावं लागतात. मग मी त्या सगळ्या विचारात घेऊन म्हटलं फ्लॅट असं बघू तर नंतर ॲक्वागार्ड वगैरे पण लावता येईल, पण मग ॲटलिस्ट फ्लॅट जर चांगला असला, सोयीसुविधा, माझे आजी आजोबा आहेत ते येतात गावाकडनं, मी प्रॉपर सटाण्याचं आहे, तर आजी आजोबा येतात तर ते राहतील. माझ्या आजीचं ऑपरेशन झालं आहे गुडघ्याचं, तर तिला पण चालता यायला पाहिजे नाही का, तिला राहायला पाहिजे असं मंदिर वगैरे थोडं, त्या हिशोबाने सगळं विचार चालू आहे. तर मग आज गेलो तो फ्लॅट बघितला, फ्लॅट आवडला आहे मला तो. त्यांना बोललो पण मी ब्रोकरला की सांगा, तर मी 1 मेपासून फ्लॅट मला पाहिजे. तर तर ते बोलत आहेत की मला मिड 15 एप्रिलपासून ते फ्लॅट त्यांना पाहिजे, म्हणजे सेल हे करायचं आहे, रेंट आउट करायचं आहे. तर मग ते डिस्कशन चालू आहे, ऑनगोईंग आहे. तर मग तेच एक विचारात पडलो की म्हणलं यार फ्लॅट बघणं किती मुश्किल आहे नाही का पुण्यात. आणि असं नाही की एक सिंगल पर्सनसाठी जर फ्लॅट बघायचा असेल ना, तुम्ही आता युजाल आणि 1 तासात फ्लॅट बघून येणार, इतके फ्लॅट आहे पुण्यात. हे पण नाही की मारुंजी साईडला जवळपास जर तुम्ही नुसतं नो ब्रोकरवर किंवा 99 एकरवर असेल ना, तर तुम्हाला भरपूर फ्लॅट भेटतील. पण त्या फ्लॅटचा असा विषय आहे की तुम्हाला म्हणजे रोडपासून तुम्हाला तो जवळपास 500-1 किलोमीटर मध्ये रोडपासून जावं लागतं. तुमच्याकडे बाईक वगैरे असेल तर ठीक आहे, पण एकटे म्हणजे बाई माणूस एकटं जाऊ नाही शकत तिथं, ठीक आहे. तर लेडीज आहे वगैरे, तर त्यासाठी त्या दृष्टिकोनातून फ्लॅट बघताना मी तो विचार करतो आहे. आणि काही काही एरिया असे आहे की तिथं म्हणजे नुसतं पूर्ण बॅचलर्स आहेत, मिक्स आहे, तर ते पण मला तसं नाही पाहिजे. म्हणजे मे बी मी चुकीचं पण राहू शकतो या विषयात, पण माझा अप्रोच तो आहे की बघताना फ्लॅट हा प्रॉपर फुल फॅमिली असेल तरच बघू असं. तर त्या हिशोबाने बघतो आहे. तर याच्यामध्ये ना फ्लॅट बघताना या जर्नीमध्ये मला एक हे पण भेटले, म्हणजे फ्रॉड पण भरपूर झाले, स्कॅम. तर ते पण सांगायचे की आपण हे ॲप यूज करतो नाही का, 99 एकर्स, NoBroker.com, अजून हाऊसिंग वगैरे, त्याच्यावर आहे ना 2 गोष्टी राहतात की ओनर नाहीतर ब्रोकर थ्रू, डीलर थ्रू, बरोबर. त्याच्यामध्ये ना मोस्टली आपण जर ओनर थ्रू वाटतं की नको यार ब्रोकरेज वगैरे नाही का, जे पहिले 1 महिन्याचं बिनकामी देण्यापेक्षा ओनरच बघू असं. तर त्याच्यात ओनर पण काही काही असे असतात की थोडे म्हणजे बजेटपेक्षा पण भारीतले फ्लॅट ते खूप स्वस्तात दाखवलेले असतात त्यात प्रोफाईलवर, की जसं की तो फ्लॅट उदाहरणार्थ पाहिजे 20-22 हजारचा 1 BHK, पण तो त्याने दाखवले 15,000 रुपये कोट केलं आहे. तर आपल्याला वाटतं की अरे खूप स्वस्त आहे, तर भारी नाही का, आपण लगेच मग त्याला कॉल करतो. तो लगेच रात्री तुम्ही लेट पण कॉल केला तरी तो रिस्पॉन्स देईल, हां सर बोला वगैरे, असं एकदम भारी. तर तो सांगेल की सर तुम्हाला हा फ्लॅट आवडला आहे का, मला ऑलरेडी 10-15 कॉल आलेले आहेत दिवसभरात ना, हा फ्लॅट कधी पण जाऊ शकतो, तर तुम्ही असं करा, याचं ना टोकन तुम्ही घेऊन टाका, 2-3 हजार रुपयाचं टोकन आहे. जेव्हा तुम्ही टोकन घेऊन टाका, उद्या लगेच सकाळी माझा मॅनेजर येईल, तो तुम्हाला फ्लॅट दाखवाल नाही का. तर तुम्ही ते टोकन बघा, फ्लॅट बघून घ्या, फ्लॅट जर तुम्हाला आवडला लगेच आपण ते टोकन मायनस करून घ्या आपल्या मेन प्राईजमध्ये जे पण रेंट असेल, आणि फिक्स करून टाकू. हे असे स्कॅम आहे. तर मित्रांनो माझं एक हे की जोपर्यंत तुम्ही फ्लॅट हा लाईव्ह बघत नाही, तोपर्यंत फोटो जरी आवडला तरी तुम्ही डायरेक्ट जाऊन स्वतः फ्लॅट बघा, पूर्ण तिथं विचारा की मेंटेनन्स किती आहे, आणि तिथलं लाईट बिल हे कमर्शियल आहे का रेसिडेन्शियल आहे. भरपूर ठिकाणी असं पण आहे इकडं मारुंजी लक्ष्मी रोडला, की लोकांनी हे कमर्शियल कनेक्शन घेतलं आहे इलेक्ट्रिसिटीचे, आणि ते ते थ्रू चालवत आहेत. आणि मग आपल्याला नॉर्मली माहिती आहे कमर्शियल हे 15 रुपये पर युनिट इलेक्ट्रिसिटी असते, आणि नॉर्मल रेसिडेन्शियल जर असेल राहायचं तर 9 रुपये 10 रुपये जे पण आहे एरिया वाईज. तर त्या पण गोष्टी लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आपण ओनरला ब्रोकरला विचारा, कारण की आपण पैसे देत असतो. आणि या गोष्टी एकदा तुम्ही फ्लॅट घेतला 1 महिना पास झाला नंतर तुम्ही किती पण ओरडले किती पण, मग ते शेवटी आर्ग्युमेंट वगैरे तेच चालू असतं, त्यात आपलं माइंड येऊन जातं, मन उडून जातं त्या ठिकाणी नाही का. मग त्या पण गोष्टी अगोदर जर विचारात घेतल्या तर बरं राहील. दुसरी गोष्ट अशी की फ्लॅट बघताना हे बघा की तिथं भाजीपाला मार्केट वगैरे जे पण गोष्टी नीडफुल, रोजचं भाजीपाला, अजून जे ट्रॅव्हल वगैरे कसं आहे ट्रान्सपोर्टिंग, हे पण बघा, रस्ते ठीक आहे का नाही का. नाही तर असं पण नका की आता मी जिथं राहतो तिथं रात्रंदिवस गाड्या चालतात मित्रांनो. तर ते पण बघा की असं नको रात्रभर तुम्हाला एकदम गाड्यांचे नॉईज येतील,
इथं समोरच भाजीपाला विकतात तर कंटिन्यू तेच. म्हणजे माझं म्हणणं की एक थोडं बघा की शांतता वगैरे असं थोडं हे या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. अजून मेनली ना जे फ्रॉड स्कॅम करणारे हे मेनली कुठल्या कुठल्या बिल्डिंगसाठी सोसायटीसाठी सांगतात ते सांगतो. जसं की फेज 1मध्ये ना ब्ल्यू रिज वगैरे सोसायटी गोदरेजच्या हे मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. तर याच्यात फ्लॅट चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. पण याच्या नावाने कोणतरी ना स्कॅम करतात मित्रांनो. तर ह्या स्कॅम फ्रॉड करणाऱ्यांपासून पण सावध राहा. प्लस कोलते पाटील आहे, तर कोलते पाटीलमध्ये पण असे काही काही लोक चुकीचे ॲड टाकून ते चुकीचे फ्रॉड स्कॅम ॲड टाकतात. सांगतात की 14,000लाच फ्लॅट आहे. ॲक्च्युअल त्या फ्लॅटची जे रेंट हवं की 17-18 हजारच्या वरतीच आहे. कारण की ते सोसायटी फ्लॅट्स आहेत, ठीक आहे. तर तो ऑब्वियसली तेवढं रेंट राहणार. परंतु ते एवढं स्वस्त दाखवतं की आपल्याला काय वाटतं, नवीन माणसाला काय वाटतं की अरे एवढा स्वस्त येतोय आणि हा फ्लॅट लगेच जाईल. तर हा काय 1,000-1,500 रुपये मागतोय टोकन, आपण देऊन टाकून उद्या जाऊ, लगेच जाऊ दुपारून. तो फोन पण लागत नाही आणि आणि मेनली हा एक गोष्ट, हे कॉल करताना तुम्हाला नॉर्मल कॉल करणार नाही. हे कॉल करताना तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतील. या पण गोष्टी लक्षात ठेवा की ते सांगतील हां मॅडम वगैरे असं असं आहे, मग तुम्ही येऊन जा दुपारून. मग आता लगेच तुम्हाला इन्स्टंट एक कुपन नाही तर टोकन घ्या. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी बुक करून ठेवतो जे पण आहे विंडो, तुम्ही ज्या वेळेस येणार नाही का या गोष्टी. मग त्यांच्यावरून थोडं सावध राहा. ही गोष्ट एक मला वाटलं जी अनुभवली होती ती सांगू म्हटलं. त्याच्यानंतर फ्लॅटमध्ये बघताना की पाणी वगैरे कसं काय आहे, पाणी कंटिन्यू येतं का, ॲटलिस्ट तुम्हाला बिल्डिंगला पुरेसं पाणी तिथं आहे का, नाही तर एवढी मॅनेजमेंट आहे का की ते जे पण आहे उन्हाळ्यात वगैरे टँकर सोय वगैरे येते का. इथं काही काही ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या आहे मित्रांनो, तिथं ना ती प्रॉपर ती सोय आहे, पाणी वगैरे येत नाही. इलेक्ट्रिसिटी मारुंजी रोड कोणाला पण विचारा, मारुंजी जो रोड आहे त्या तिकडं आता ना थोडं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे असं नाही की काही काही लोकांनी जनरेटर वगैरे बॅकअप ठेवलं आहे, पॉवर बॅकअप, तर तिथं इश्यू नाही. पण काही काही ठिकाणी त्या गोष्टी आहेत का, लिफ्ट असेल, लिफ्ट मोठी भारी बिल्डिंग आहे पण तिथं लिफ्टचा बॅकअप पॉवर बॅकअप आहे का, जाईन टाईमी तुम्ही आहे, तुमची वाईफ आहे, आई आहे, वडील आहेत, जे पण आहे, जर लिफ्टचा इश्यू असला तर त्या गोष्टी पण फेस करावं लागतील नाही का. तर ह्या गोष्टी पण मग एकदा विचारात घ्यायच्या असतात. आणि मी ना म्हणजे एका मोठे सिनियर आहेत आता, त्यांच्याकडनं एक गोष्ट ऐकली आहे की रेंटल फ्लॅटचं ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी फ्लॅट परचेस करणार ना, तर उदाहरणार्थ ABC एरिया आहे, तुम्हाला वाटतं की ABC एरियामध्ये मला फ्लॅट म्हणजे घेऊ शकतो मी, मला घ्यायला हवा, तर तुम्ही ना ॲटलिस्ट 2 ते 3 महिने त्या फ्लॅट घ्यायच्या अगोदर तिथं त्या एरियात जाऊन राहा. ॲज अ रेंटल टेनंट म्हणून राहा तिथं. तुम्ही बघा एरिया कसा आहे. तुमचं घर मोठं भारी आहे नाही का, घर एक नंबर आहे, सगळं भारी आहे, पण तुमचा एरिया कसा आहे तिथं, नुसतं तुमचं कन्स्ट्रक्शनचंच काम चालू आहे, नुसतं ट्रकांचाच आवाज आहे, नुसतं काय म्हणतं हॉर्न आहे, लॉन्स आहे समोर वगैरे नाही का. आता माझी बहीण जिथं राहते तिच्या घरासमोरच लॉन्स आहे, तर रात्रंदिवस त्यांनी एकदम रोड टच घर आहे, पण रात्रंदिवस तिथं लॉन्सचा आवाज चालू असतो. म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेलो पूर्ण ते डीजेचा आवाज आहे ना, तो त्यांचे विंडोज पूर्ण थरथर होतात नाही का. पण ह्या बी गोष्टी लक्षात ठेवा. आणि इथं मेन कसं आहे की आपण आता जे आपण फ्लॅट घेतो तर ऑब्वियस आहे की आपण प्रॉपर पुण्यातले नाही आहे. प्रॉपर पुण्यातले राहू न राहू ही गोष्टी वेगळी आहे. पण मग त्या गोष्टी पण आपल्याला बघावं लागतील की अरे हे, आणि या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिले तुम्ही तिथला एरिया बघा, एरिया तपासा की सगळ्या गोष्टी ठीकठाक आहेत का नाही, नाही का. नाही तर असं नको व्हायला यार, मोठे आपण इन्व्हेस्टमेंट पूर्ण आपली सेविंग्ज राहतात लाईफची, आणि आपण मिडल क्लास फॅमिलीपासून येतो तर आपल्याला माहिती आहे की मी तर फ्लॅट घेतो आहे. काही काही लोक गावाकडनं येतात तर त्यांचे आईवडील त्यांची पूर्ण शेतीचं उत्पन्न 10 वर्षाचं 15 वर्षाचं ते काढून पोरांना देतात. पोरं त्यांची इकडची सेविंग आणि तिकडचे एकत्र करून मग इकडे फ्लॅट घेतात, ठीक आहे का. सगळ्या गोष्टी राहतात इंटरनल, तर त्या फ्लॅट घेतात आणि तो फ्लॅट घेऊन जर त्यांना इकडं असं म्हणजे ह्या गोष्टी फेस करायला लागत असेल तर त्याच्या अगोदर आपण सावरलेलं कधी पण चांगलं नाही का. तर हे आहे. प्लस आता मग आम्ही मोस्टली बघितलं विदाऊट ब्रोकरच बघत होतो फ्लॅट. तर बघता बघता फ्लॅट बघायचं आवडायचं. एकदा आम्ही डायरेक्ट म्हणजे हे होऊन गेलं की यार आम्ही दोघं मी निकिता की यार भेटतच नाही फ्लॅट तर काय करावं नाही का. आणि आम्हाला मेनली इथं विश्वास आहे की हा फ्लॅट आहे छोटा, याच्यात आपल्याला म्हणजे जे बेड वगैरे कपाट हे आम्ही काही जाणलेलं नाही. तर हे इथं आणायचं आणि परत इथून जो शिफ्ट करायचा फ्लॅट, तर तिथं इथून परत शिफ्टिंग चार्जेस वगैरे खूप गोष्टी. तर म्हटलं यार मग आपण लवकर फ्लॅट बघू आणि मग तिकडनं नाशिकवरून सगळ्या वस्तू घेऊन येऊ, ही आमच्या डोक्यात चालू आहे मेन विचार. तर याच्यासाठी घाई ही आहे की बघू, पण ही घाई
करता करता म्हणजे 3-4 महिने होऊन चालले, बरोबर आहे की नाही. तर याच्यात हा निर्णय ठेवला की हा बघू म्हटलं ब्रोकर तर ब्रोकर, पण मग म्हटलं फ्लॅट ठीकठाक असेल आणि करू. आणि आता जिथं मी राहतो ह्या बिल्डिंगचा विषय असा आहे की म्हणजे ही पण एक भारी स्टोरी नाही का. ते जो बिल्डिंगचा जो ओनर होता तो इकडचा आहे, झारखंडकडचा आहे, पण तो बिचारा हे होता PF पेन्शन आहे ना, प्रोव्हिडंट फंड, त्याच्यामध्ये तो ऑफिसर होता. ओके. तर तो 2002ला त्यांनी इथं प्लॉट घेतला, त्यांनी बिल्डिंग वगैरे बांधली. पण बिल्डिंग बांधली ते स्वतः बिल्डर नसल्यामुळे त्यांनी थर्ड पार्टी कोणाकडनं तरी बिल्डिंग बिल्डरकडनं बांधून घेतली. बिल्डरनी पण त्यांनी असं कोणाकडनं टाकून असं काम चालू बिल्डिंग बांधली पूर्ण, की त्यांनी खालचे 2 फ्लोअर आहे ना, फर्स्ट आणि सेकंड, स्वतः ओनर तिथं राहतात आणि त्याच्यानंतर वरती 3 फ्लोअर त्यांनी बिल्डिंग बांधली. बिल्डिंग ही पूर्ण रेसिडेन्शियल आहे. बिल्डिंगचा एंट्रन्स वगैरे सगळं छान आहे. परंतु मित्रांनो इथे आहे ना, जी प्लंबिंगची सोय केली ना ड्रेनेजची, ही अतिशय घाणेरडी आहे, की पूर्ण प्लंबिंगचा आणि ड्रेनेजचा इश्यू या बिल्डिंगमध्ये. प्लस दुसरं म्हणजे बिल्डिंगचं आहे ना, त्यांनी जे हे काम केलं आहे की काय म्हणतो आपण लिफ्ट वगैरे, तर हे सगळं लेट केलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं आहे ना वायरिंगचा पण इश्यू आहे इथं, म्हणजे व्होल्टेजचा तो. आणि प्लस इथं मेन म्हणजे यांनी कनेक्शन घेताना नाव रेसिडेन्शियल वगैरे दिलेलं आहे, पण यांनी बिल्डिंग ही कमर्शियल इलेक्ट्रिसिटी वापरत आहे. तर जेवढे पण भाडेकरू राहतात यांना कमर्शियल इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागतं आहे. ही गोष्ट मी जेव्हा 2 महिने झाले त्याच्यानंतर म्हटलं, आम्ही 2 जण राहतो इथं आणि आमच्याकडे घरात आज सध्या तर आता नुकतंच लग्न आले, आमच्याकडे टी व्ही वगैरे काहीच नाही, तरी आम्हाला जवळपास 1700-1800 रुपये लाईट बिल येतं. तर म्हटलं यार एवढं लाईट बिल कसं काय येतं. तर तुम्ही मालकाकडे गेलो, त्यांना विचारलं सर म्हटलं एवढं कसं काय. ते बोलले आपलं असं असं आहे की म्हणे इथं लाईट बिल कमर्शियलचं पाहिजे होतं. तेव्हा त्यांनी मेनली या गोष्टी त्यांनी अगोदर, आणि माझं पण चुकलं की मी ते जेव्हा फ्लॅट घेत होतो तेव्हाच त्यांना विचारलं हवं होतं की इकडं लाईट बिल. पण सहसा करून जे रेसिडेन्शियल बिल्डिंग असतात इथं लाईट बिल हे प्रायव्हेट म्हणजे रेसिडेन्शियलच हवं. हे कमर्शियल हे तुम्ही जिथं शॉप आहे तुमचं कमर्शियल किंवा तुमचं कमर्शियल शॉप्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टींचं ठीक आहे की लाईट बिल ते, पण तुम्ही नॉर्मल रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये कमर्शियल लाईट बिल मॅच नाही करत या गोष्टी. तर ठीक आहे. तर ही आमचं एक स्ट्रगल चालू होतं. मग आज बघितला आहे तो फ्लॅट, बघू म्हटलं या फ्लॅटचं काय होतं काय नाही. हां, असं आहे स्टोरी ही. तर मग इथपर्यंत बघितलं. एक गोष्ट सांगायची वाटते की ना, नुसतं पुण्यात येऊन नुसतं डायरेक्टली फ्लॅट बघायला विथ फॅमिलीसाठी, बरं का, फॅमिलीसाठीच बोलतो आहे, तर आहे थोडंसं विचार करूनच बघायचं. कारण की नुसतं ब्लाइंडली या डायरेक्ट बॅचलर एरियात हे घ्या तसं नका करू. प्रॉपर रिसर्च करा, एरिया चूज करा कोणत्या साईडला घ्यायचं आहे. आता मेनली तुम्हाला सांगायला गेलं तर पुण्यातलं फेज 1 पूर्ण पॅक झालं आहे. पॅक म्हणजे इथं 90% पूर्ण हेच आहे. एक तर रेसिडेन्शियल घरं आहेत, जे जुने लोक राहतात म्हणजे प्रॉपर इथले त्या लोकांचे घरं आहेत. नाही तर मग 10-20% इथले नंतर बिल्डिंग बांधलेले, नाहीतर इथं सगळ्या PGज आहे. फेज 2कडं मारंजी रोडला पण भरपूर PGज आहे, त्या लोकांनी इथं बांधून ठेवले. नाहीतर ते बॅचलर PGज वगैरे आहेत. इकडं सोय वगैरे भरपूर आहे, म्हणजे खायच्या फूड कोर्ट इतके भरपूर आहे. ते नाही तुम्हाला ट्रान्सपोर्टचे म्हणजे हे आहे. ट्रॅफिक जर तुम्हाला ओके असेल तर तुम्ही मारंजीकडे जाऊ शकतात. आणि जे नवीन बॅचलर्स वगैरे मुलं आहेत ॲज अ फ्रेशर्स ते कंपनीमध्ये काम करणारे, तर त्यांना लक्ष्मी रोडकडनं जो मारंजी रोड जातो त्या साईडला त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. तिकडे स्वस्तात घरं भेटतात, PG भेटतात. तर ते तिकडे त्यांच्यासाठी बघू शकतात. 9-10 हजारपासून तिकडे रूम भेटतात. आणि रूम म्हणजे पूर्ण घर आहे 1 BHK 1 RK 1 BHKचं रेट आहे. आणि तिकडं मुकाई चौक आहे, तिकडं पण घरं आहेत. तिथं पण फूड कोर्ट राहायचं वगैरे या गोष्टी आहेत. आणि एकंदरीत जर बोलायला गेलं तर ॲज कम्पेअर टू PG, जर तुमचे 2-3 मित्र असेल तर तुम्ही रूम करून राहिलेलं कधी पण फायदेशीर. कारण की इथं PGवर तुम्हाला 8-9 हजार रुपये पर पर्सन भरायचं. प्लस तुम्हाला 3-4 जणांचं एक रूममध्ये 4 जणं राहण्यापेक्षा एक सेपरेट रूम 1 BHK घेतला तर तुम्ही ते स्प्लिट करून राहू शकतात आणि आरामशीर तसं लाईफ जगू शकतात नाही का. तर ही होती पुण्यातल्या फ्लॅट रूमचा रिसर्च नवीन लग्न झालेल्या कपलसाठी.
तर ही एक माझी छोटीशी स्टोरी होती. चेतन बॅकएंड स्टोरीला सबस्क्राईब करा, आवडली तर लाईक करा. बाय, भेटून पुढच्या व्हिडिओ.